काढू शकता तिकडून आहे ना जागा. अशी काढा म्हणा. ते आता त्याला माहीत नव्हतं ना. मित्रांनो आज आपण निघालेलो आहे पुण्याला थोडंसं काम असल्यामुळे आपण आज जाणार आहे. 9 वाजता ट्रेन आहे आपली. तर मित्रांनो क्लिप आली आहे आपली. आता आपण आलो स्टेशनवरतून आपण एक तिकीट काढणार आहे. कोणतं ते विद्याविहार टू ठाण्यापर्यंत काढणार आहे. ठाण्यापर्यंत का काढणार ते मी तुम्हाला पुढे यायला सांगेलच, कारण का ठाण्यापर्यंत लोकल आहे आणि तिथून पुढं आपण पॅसेंजरने जाणार आहे. तर मित्रांनो आता लाईन होती बघा, आपण तिकीट वगैरे घेतलेली आहे ठाण्यापर्यंत. तर आपण आता स्टेशनच्या बाहेर पडलेलो आहे. आपण मित्रांनो बघत स्टेशनवरती लोकलची वाट. एक तर ही लोकल नाही आहे, आपली दुसऱ्या साईडने लोकल येणार. मित्रांनो आपली एक लोकल आलेली आहे आणि आता आपण ह्या लोकलने ठाण्यापर्यंत जाणार आहोत. मित्रांनो आज आपल्याला बसायला जागा भेटलेली आहे. सहसा मुंबईच्या लोकलमध्ये बसायला जागा भेटत नाही. आता आपण उतरतो आहे मित्रांनो. आता आपण ठाणे या ठिकाणी उतरलेलो आहे. ठाण्यामध्ये गेल्यानंतर आपण परत एकदा तिकीट करणार आहे. ते ठाणे टू पुणे असं आपलं तिकीट असणार आहे, कारण की ते डायरेक्टली फास्ट पॅसेंजर असणार आहे. तर आपलं आता तिकीट वगैरे काढून झालेले आहे. तर आपण आता आपल्याला प्लॅटफॉर्म पण चेंज करायचा आहे. तर आपण आता प्लॅटफॉर्म चेंज करून 5 नंबरच्या प्लॅटफॉर्मला जाणार आहे. आणि ही आता प्रत्येक वेळेस अशीच गर्दी असते लोकलला पण. मित्रांनो ठाण्यामध्ये आपण पोचलेलो आहे आणि आता आपल्याला 5 ते 10 मिनटामध्ये पॅसेंजर गाडी येणार आहे. मित्रांनो आता ही एक पॅसेंजर आपल्यासमोर जात आहे. ह्याच्यानंतर अजून एक लोकल जाईल आणि त्याच्यानंतर एक आपली गाडी येईल मित्रांनो. तर आपण गाडीमध्ये बसून जाणार आहोत आपण पुण्याला. तर मित्रांनो आपल्याला आता जागा भेटलेली आहे. तर मित्रांनो खूप शॉकिंग आहे. हे बघा मित्रांनो आपल्या जागा कुठं भेटलेली आहे. आणि ठीक आहे चालेल, काय प्रॉब्लेम नाही आहे, कारण का आज डोकं पण जास्त दुखत असल्यामुळे मी फक्त बसण्याचं बघत होतो की कुठं ना कुठं तरी आपल्याला बसायला जागा भेटेल म्हणून. कारण की जर उभं राहिलं असतं तर नक्की चक्कर आली असती. तर मित्रांनो हे बघा वाटेमध्ये जाता जाता आपल्याला भूक लागली होती, त्याच्यामुळे आपण काहीतरी खायला घेतलं. बनाना वेफर्स घेतले. आणि एक गंमत म्हणजे माहिती आहे का, जर मी घेतलं आणि बाकी सर्वांनी पण तेच घेतलं. पण ठीक आहे, चांगलं होतं म्हणून घेतलं सर्वांनी पण. मित्रांनो आता पोहोचलेलो आहे शिवाजीनगर पुणे येथे. तर आपण स्पेशल स्पर्धा बघण्यासाठी आलो होतो सायकलची. तर आता इथून एवढं जास्त व्ह्यू दिसत नाही मला, तरी पण आपण काही वेळ इथं बघूया. आणि त्याच्यानंतरून पण आता आपण पुढच्या साईडला जाणार आहे. आणि ह्या गोष्टी मला काय माहिती, तर मी प्रॉपर पुण्यामधला असल्यामुळे ह्या गोष्टी मला प्रॉपर माहिती आहेत की आपण चांगल्या प्रकारे कुठून बघू शकतो म्हणून. ते जेवढं आता इथून पॉसिबल आहे तेवढं आपण बघूया मित्रांनो. नंतर आपण पुढच्या एका कॉर्नरवरती पण जाऊया. ठीक आहे. बघा हे पोलिसांनी पूर्ण बॅरिकेड वगैरे लागून पूर्ण बंद केलेलं आहे. आणि प्रत्येक ठिकाणी भरपूर समोरून एक सायकली वगैरे चाललेल्या आहेत मित्रांनो, म्हणजे ते त्यांचं चालूच आहे म्हणून. पण इथून जसं जास्त दिसत नाही का. टर्निंगला वगैरे असेल तर आपण त्या खेळाडूंना भेटू पण शकतो, म्हणजे बघू पण शकतो आपण त्यांना. तर आपण मित्रांनो आहे ना अजून पुढे जाणार आहोत. तर आता पुढं जायलासाठी आहे ना या साईडने रस्ता नाही आहे. तर मग मी आता पोलिसांनी विचारलं होतं की मग आम्हाला जर पुढच्या चौकामध्ये जायचं असेल तर काय करायचं. त्यांनी सांगितलं की मग ते मेट्रो पकडा पुढं जावा. तर आपण आलेले आता असं पुणे मेट्रोला. तर आपण आता तिकीट वगैरे काढून पुढं परत जाणार आहोत. तर मित्रांनो आता हे बघा आपण तिकीट वगैरे काढलेलं आहे मेट्रोचं. बघा आम्ही पहिल्यांदा पुण्यात जाऊन मी पहिल्यांदा मेट्रोमध्ये बसतो आहे पुण्याच्या. तर जाऊया आपण आता पूर्ण खाली जायला लागणार आहे. आपल्या भुयारीमध्ये मेट्रो येते. आणि हे खूपच वेगळं म्हणजे प्रत्येक ठिकाणी पिंक वगैरे नाही का. मग म्हणजे नाही का आता कोणत्या नेत्यावरून तुम्हाला माहितीच आहे की पिंक वगैरे कोणासाठी फेमस वगैरे आहे ते. आणि ह्याची जी उंची आहे ना ही खरंच खूप मोठी आहे बरं का. म्हणजे नॉर्मल जशी आहे ना तशी तर नाहीच वाटत मला, ही खूप उंच आहे. आणि एकदम असं आहे ना त्याचा आकार पण एकदम वेगळाच वाटतं त्याचा मला. मित्रांनो हे बघा आपण पुणे मेट्रोच्या तिथे पोहोचलेले आहे. आणि या काचेच्या पलीकडून आपली मेट्रो येणार आहे. तर मी खूप एक्साइटिंग आहे की पुण्याच्या मेट्रोमध्ये बसण्यासाठी. तर बघूया आता कधी येते कधी नाही ते. बरेच लोक थांबलेले आहेत.
म्हणजे हे पूर्ण काच वगैरे ओपन झाल्यावर तर ते हे होणार आहे, ते उघडणार आहे ते. हे बघा मित्रांनो, आपली मेट्रो आलेली आहे आणि पहिल्यांदा आपण पुण्याच्या मेट्रोमध्ये बसणार आहे. आणि जिकडं तिकडे बघा तिकडं फक्त पिंक आणि पिंकच आहे मित्रांनो. तर आपण हे कोपरा पकडूया आणि जसं रेकॉर्डिंग होते की बघूया, कारण की मी रेकॉर्डिंगच्या ऐवजी मला पूर्ण वेळ जरासं ना मेट्रो बघण्यामध्ये घालायचं आहे. हे बघा तुम्हाला दिसतं जिकडं तिकडे बघा तिकडं फक्त पिंक आणि पिंकच आहे. मी ज्या हँडल पण धरला आहे ना तो पण पूर्ण पिंकच आहे. दाखवायचं मला पूर्ण. हे बघा पूर्ण पिंक आहे मित्रांनो. आता आपण उतरत आहे, आपण आता मेट्रोमधून उतरलो आहे मित्रांनो. आणि आपण आता दुसऱ्या लोकेशनला जाणार आहे, म्हणजे तिथून आपल्याला पूर्ण व्यवस्थितप्रमाणे दिसण्याची शक्यता आहे. मी कन्फर्म सांगू शकत नाही की दिसू शकतो म्हणून, पण सर्वात मोठे चॅलेंजेस हे आहे की इथून आता बाहेर कसं पडायचं ते. कारण का हे खूप उंच असल्यामुळे ना काय समजत नाही की कसं काय डायरेक्टली बाहेर पडायचं म्हणून ते. तर मित्रांनो आता आपण जात आहे वरच्या टॉपला, तिथून एकदा बघूया. मला माहिती आहे की विचारायचं लागणारच आहे कुणाला ना कुणाला तरी, तसं तर आपल्याला माहीत पडणार नाही आहे. आणि बघा आता ह्या ठिकाणी आहे ना कोणी पण म्हणजे नवीन कोणी पण जरी आलं ना तर पूर्ण गोंधळून जाणारच आहे. आणि हे बांधकाम बघा मित्रांनो, एकदम म्हणजे ना एवढं फर्स्ट क्लास बांधकाम वाटते ना की म्हणजे खरंच पूर्णच वाटते मित्रांनो. हे पूर्ण नाही की एकदम पूर्ण मॉलसारखं वाटतील. आता काही माणसं ह्या साईडने वर चाललेत, काही माणसं मागच्या साईडने वरती चाललेली आहेत. तरी आपण एकाला विचारलेलं, त्यांनी सांगितले की एक्झिट इथूनच आहे म्हणून. मित्रांनो आपल्यासाठी आता लिफ्ट आलेली आहे. लिफ्टने आता परत आपण खाली जाणार आहोत. हे बघा समोर मित्रांनो पूर्ण ॲम्ब्युलन्स, दोन ॲम्ब्युलन्स त्याच्या मागं पण गाड्या आहेत. आणि आता पोलिसांना समजून सांगतो की तुम्हाला ऑलरेडी आम्ही सांगितलं होतं म्हणून नाही का. तर त्यांना आता परत रिटर्न जाऊन, आणि ही तुम्हाला शेजारची बिल्डिंग दिसते ना ती एक हॉस्पिटल मोठं पुण्यामधलं. ते पुण्यामधलं हॉस्पिटल ते परत जाणार आणि परत ते तिकडून येणार आहेत ते. पण त्यांना ऑलरेडी आधीच माहिती पाहिजे होती की बाबा इथं आता रस्ता बंद आहेत, आपण कसं काय जाऊ. हे पूर्ण जबाबदारी त्या ड्रायव्हर लोकांची आहे. मित्रांनो हे बघा आपण इथून ह्या ठिकाणावर पूर्ण रेस बघणार आहोत. आणि इकडून पूर्ण नजरा ह्याच्यामुळे दिसतंय की इथं पूर्ण एकदम मोठं चौक आहे. आणि इथून आपल्याला प्रॉपरली रेसिंगच्या सायकल्स वगैरे आहेत ते आपल्याला बघायला भेटणार मित्रांनो. हे बघा समोर म्हणजे पुढे एक सायकल जाणार, त्याच्या मागं एक टू व्हीलरवरती कॅमेरामॅन जाणार, त्याच्या मागं पण 4 व्हीलर असणार आहे. आणि हे बघा मित्रांनो आपलं सायकल तो बोलतो ना सायकल स्पर्धेमधला तो भाग घेणारा तो आपल्याला दिसलेला आहे आता. मस्त खूप भारी वाटतं हे. आणि आपण असंच फुल दिवसभर असंच एन्जॉय करणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला तुम्ही आता खरंच मला या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो. तसंच आपला ट्रेनचा प्रवास मित्रांनो तुम्हाला कसा वाटला तेही सांगा. आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. मित्रांनो आपण आता वेळेच्या अभावानुसार आपण आता परत मुंबईला जाणार आहोत मित्रांनो. आणि भरपूर बघितलं, खूप मजा आली. आणि हे बघा मला सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे की पोलिसांचं कुतूहल वाटते की त्यांनी एवढ्या शितेपीने नाही का सर्वांना कंट्रोल केलं, सर्व गाड्या कंट्रोल केल्या. आणि एक नंबर वाटतं नाही का. सर्वात मोठं म्हणजे पोलिसांचं म्हणजे पुणे पोलिसांचं जी मॅनेजमेंट आहे ना खरंच खूप चांगलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. येऊन गेले वाटतं. इकडे ना, इकडे थांब.